नमस्कार, मी रोहिदास डोन्नर प्रियांका न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण अकोले तालुक्यात असलेले अकोले, गर्दनी, मुथाळणे आणि समशेरपूर ज्या रोडच्या साईडनी जे गटर काढलेली आहे ती एकदम नॉर्मली अशी दिसते की काम केलेलं आहे, फक्त पाट्या टाकण्याचं काम केलेलं असं दिसून येते। आणि हे बघा, हे जे आहे काम आपण बघूया, आपण प्रत्यक्ष बघूया की या ठिकाणी ह्या साईडची जी गटर आहे, डोंगराच्या साईडनी जी आहे ते बघा, तुम्ही पण बघू शकता की कशा प्रकारे एकदम रोडच्या लेवललाच आहे। आणि वरतून आता एकच पाऊस झाला, एक दोनच पाऊस झाला तरी पूर्ण लेवलला झालेली आहे। म्हणजे रोडची लेवल आणि गटारीची लेवल पूर्ण प्लेन दिसते। आपण बघू शकता की या साईड पट्ट्या जे टाकलेले आहे पूर्ण चिकन माती आहे आणि पाऊस झाल्यावरती पूर्ण चिखल होतो या मातीचा। आणि त्यामुळे हे हे बघू शकता आपण किती पूर्ण प्लेन लेवलला ही जी गटर काढलेली आहे, फक्त एक काम करायचं म्हणून केलेलं आहे। याकडे कोणाचंही लक्ष नाही असं दिसून येते। परंतु आपण जर या रोडने गेला असाल आणि तुम्हाला पण जर खरंच वाटत असेल की या रोडचं काम चांगलं झालं पाहिजे आणि हा रोड प्रामुख्याने खूप महत्त्वाचा दळणवळणाचा मानला जातो। कारण एकदम अकोले ते समशेरपूर या परिसरात जाण्यासाठी सर्रास हाच रोड वापरला जातो। कारण अंतर कमी असल्यामुळे इकडच्या सगळ्या रूटच्या गाड्या याच रोडने जातात। आणि आपण बघू शकता की या ठिकाणी झालेले काम कोणत्या प्रकारचे आहे। आणि त्यानंतर जेव्हा समशेरपूर मुथाळण्यावरून गर्दनीकडे येतो तर हा बघा, एक पूर्ण प्लेन टर्न आहे, खाली खूप मोठी दरी आहे। परत एकदा बघा, पूर्ण खूप मोठी दरी आहे आणि इथं काहीच लावलेलं नाही आहे, पूर्ण सरळ या ठिकाणी जाण्याचे चान्सेस जास्त आहे। म्हणून एक प्रशासनाला आणि सर्वांना एक विनंती आहे की हा रोड खूप धोकादायक झालेला आहे। आणि झालेलं काम तुम्ही सांगू शकता कोणत्या प्रकारे झालेलं आहे। पूर्ण एक साईडनी गटर नॉर्मली काढली, जर ही गटर पूर्ण खोल चांगले व्यवस्थित केली नाही तर 1 वर्षाच्या आत याचे 12 वाजून जातील या रोडची। कारण की वरतून जर पाऊस रोड क्रॉस करून गेला की तर रोड पूर्ण धुवून जाणार आणि पाणी खूप असते। त्यामुळे ह्या ज्या रोडची गटर आहे ही चांगल्या प्रकारे केली तरच हा टिकू शकतो। हे बघू शकता आपण, जो खडी टाकलेली आहे ती पूर्ण साईडला झालेली आहे आणि या साईडला झालेल्या खडीमुळे पूर्ण घसरगुंडी झाल्यासारखं एक बाईकवाल्यांना किंवा गाडीवाल्यांना अजिबात चालता येत नाही। आणि उतार तीव्र असल्यामुळे खूप डेंजर असं रोडची अवस्था झालेली आहे। म्हणून एक प्रशासनाला एक विनंती आहे की याकडे जरा लक्ष देऊन या कामाचं नियोजन आणि कामाची व्यवस्था आणि हा जो झालेलं काम आहे ते खूपच कशा प्रकारे आहे ते तुम्हीच सांगू शकता। आणि खूप खाली खोल दरी असल्यामुळे ही एक कठाड किंवा तिथं काहीतरी एक कंपाऊंड वॉल पाहिजे, ही एक सर्वात महत्त्वाची आहे। आणि आपण बघू शकतो की कशा प्रकारे खडी साईडला झालेली आहे आणि काय अवस्था आहे। म्हणून तुम्हाला जर आवडला असेल आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की या चॅनलला कमेंट करून सांगा। आणि प्रशासनाला एक हात जोडून विनंती की या रोडचं काम जरा व्यवस्थित झालं पाहिजे, नाहीतर एकदा झालेलं काम परत तेच होण्यापेक्षा एक काम चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, अशी सर्वांना एक विनंती आहे। आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आमचा न्यूज चॅनल जर आवडलाच तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।